नमस्कार मित्रांनो, तिरुपती सीएनजी मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला निसानची जी मॅग्नेट आहे, जी कंपनी फिटेड सीएनजी आहे, ती एकदा दाखवण्याची माझी इच्छा होती, म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी शेअर करतोय। तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो की निसान मध्ये जी आता सीएनजी किट फिट करून येते, ती येत आहे मोटोजेन या कंपनीची। जसं तुम्ही बघू शकता, मोटोजेन BS6 सीएनजी किट। तर याच्यामध्ये कशा प्रकारे सगळं इन्स्टॉलेशन झालेलं आहे एकदा मी तुम्हाला डिटेल मध्ये दाखवतोय। इथे तुम्ही बघू शकता, ही आहे इंजेक्टर रील, खूप छान पद्धतीने फिट केलेली आहे। हा आहे लो प्रेशर गॅस पाईप, हा आहे फिलिंग वॉल, जिथनं तुम्हाला सीएनजी गॅस फिल करायचा आहे। हे आहे सीएनजी फिल्टर, जिथनं गॅस फिल्टर होतो, आणि हा आहे रेड्युसर, आणि हा आहे त्याचा सीएनजीचा गेज। जसं की तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये आता 100 बार पर्यंतचा प्रेशर आहे दाखवत आहे। तर हा प्रेशर गेज वरती असल्यामुळे बऱ्यापैकी कस्टमर्सला सीएनजी गेज बघण्याची प्रॉब्लेम नाही आहेत, वरच्यावरच आहे। खूप छान पद्धतीने फिटिंग केलेली आहे, म्हणजे बघून मन प्रसन्न होतं अशी फिटिंग आहे। बाकी तुम्ही इथे बघू शकता, हा आहे ECU, मोटोजेन ECU। याला 2 ॲडिशनल गोष्टी बसवलेल्या आहेत। एक आहे ॲडव्हान्सर, आणि जो दुसरा आहे त्याला म्हणतात फ्यूल लेवल करेक्टर। आता फ्यूल लेवल करेक्टर काय आहे तुम्हाला एकदा ब्रीफ करतो। बरेचसे कस्टमरचे रिव्ह्यूज आहेत, आणि हे मला सुद्धा माहिती आहे की ज्यावेळेस आपण गाडी सीएनजी वरती चालवतो, त्यावेळेस गाडीचं पेट्रोल कमी होत असतं, पण ती पेट्रोल कन्झ्युम करत नाही, ती सीएनजी वरच चालू असते। पण याचा व्हेकलचा जो सेन्सर असतो, त्याला हे असं कळतं की ही व्हेकल पेट्रोलवर चालू आहे, म्हणून पेट्रोलची लेवल कमी होते। पण याच्यामध्ये फ्यूल लेवल करेक्टर जो इन्स्टॉल केलेला आहे, त्या फ्यूल लेवल करेक्टरमध्ये ज्यावेळेस व्हेकल सीएनजी वरती चालते, याच्यावरती सुद्धाही तुम्हाला पेट्रोल कमी होताना दिसेल। पण ज्यावेळेस तुम्ही गाडी बंद करतात आणि ज्यावेळेस तुम्ही परत स्टार्ट करतात, त्यावेळेस परत जेवढं पेट्रोल आहे गाडीमध्ये, तेवढं तुम्हाला परत ते ओरिजिनल पेट्रोल किती आहे ते मीटरमध्ये दाखवेल। हा जो वर्किंग टाइमचा जो डिले आहे, डिले म्हणण्यापेक्षा याला जो वर्किंग टाइम लागतो, तो मिनिमम 3 मिनिटाचा गॅप लागतो। म्हणजे तुम्ही गाडी आता बंद करतायत आणि 3 मिनिटानंतर तुम्ही गाडी ज्यावेळेस चालू करतायत, त्यावेळेस तुम्हाला हा फरक लक्षात येईल, आणि त्यावेळेस तुम्हाला ते ओरिजिनल गाडीमध्ये पेट्रोल किती आहे ते दाखवेल। तर हा आहे फ्यूल लेवल करेक्टरचा पार्ट, जो कंपनी फिटेड सीएनजी निसान मॅग्नेट मध्ये हा फिटिंग करूनच येतोय। दुसरा की जो आहे ॲडव्हान्सर, मी जो तुम्हाला म्हटलो, तर जो पण काही सीएनजी मध्ये लॅक वगैरे तुम्हाला जर फील होत असेल, तर ह्या ॲडव्हान्सरमुळे तो लॅक फील होणार नाही। तर त्यासाठी हा ॲडव्हान्सर यांनी इन्स्टॉल केलेला आहे। इथे सीएनजीचं स्विच इन्स्टॉल केलेलं आहे, चांगली ठिकाण आहे, म्हणजे पोझिशन चांगली आहे। ड्रायव्हर सीट ज्यावेळेस आपण बघतोय, तर व्हेकल ज्यावेळेस आपण ड्राईव्ह करतो, तर तो बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे दिसेल, जसं अपेक्षित आहे कंपनी फिटेड मध्ये, त्याच हिशोबाने छान फिटिंग आहे। मेन महत्वाचं, ज्यामध्ये मी पण फार इंटरेस्टेड होतो, की याची सीएनजी टँक कशी फिट केलेली आहे, ती आपण एकदा बघू। सरप्राइझिंगली खूप छान फिटिंग आहे। ओके, इथे तुम्ही बघू शकता, हा आहे सिलेंडरचा वॉल। एक पाईप जो कनेक्टेड आहे तो सीएनजीचा आहे, आणि दुसरा जो आहे हा डक्टिंग साठी यूज केलेला आहे। याच्यामध्ये ज्यावेळेस ह्या वॉलला एक सेफ्टी नट असतो, सेफ्टी वॉल असतो। हा सेफ्टी वॉल सपोज हाय प्रेशरनी जर लिकेज जर झाला,
तर जो काही एक्सेसिव्ह गॅस याच्यामध्ये निर्माण होईल तो डिरेक्टली ह्या पाईपद्वारे तो बॉडीच्या खाली चालला जाईल. तर या हिशोबाने तो पाईप इन्स्टॉल केलेला आहे, जेणेकरून सीएनजीचा जो स्मेल वगैरे आहे ते अजिबात गाडीमध्ये पसरू देणार नाही. ही जी टँक आहे ही 60 लिटर्स 12 kg टँक आहे. तर ह्या टँकमध्ये जसं माझा एक्सपिरियन्स आहे 8 ते 9 kg गॅस आरामशीर बसेल. आणि जो रिव्ह्यू आहे आपल्याकडे मॅग्नाइटचा, तर एक साधारणतः 28 ते 30 चा मायलेज ही हायवेवरती देते 80 ते 90च्या स्पीडनी. तर आपण 8 ते 9 किलो जरी म्हटलं तर एक मिनिमम ही 200 प्लस ही गाडी हायवेवरती 100% चालणार. बाकी खूप छान पद्धतीने फिटिंग केलेली आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की ही ब्रँड न्यू मॅग्नेट आहे, अजून रजिस्ट्रेशन सुद्धा नाही झालेलं. पण ह्या मॅग्नेटमध्ये महत्वाची जी इन्फॉर्मेशन आहे, याच्यामध्ये जी सीएनजी किट लागते ती मोटोझेन BS6 सीएनजी किट लागते. तर मित्रांनो, मोटोझेननी खरंच खूप छान प्रकारे त्यांनी त्यांच्या किट्स डिझाईन केलेल्या आहेत. आणि मी पण बरेचसे BS4 BS6 व्हेकल्समध्ये मोटोझेन ही सीएनजी किट इन्स्टॉल केलेली आहे बऱ्याचशा व्हेकलमध्ये. आणि मागच्या 4 वर्षापासून मी मोटोझेन बरोबर काम करतोय. पण ह्या 4 वर्षामध्ये कुठल्याही मोटोझेन सीएनजी किटची कंप्लेंट मला आतापर्यंत कस्टमरकडनं अजिबात आलेली नाहीये. तर मलाही असं वाटत होतं की मी खूप छान ब्रँड बरोबर काम करतोय. आणि आज त्याचं प्रूफ पण मिळालं आहे की निसान मध्ये जी किट फिटिंग करून येते कंपनीकडनं ती मोटोझेन ह्या ब्रँडची आहे. तर मित्रांनो, माझ्या हिशोबाने हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. मॅक्सिमम तुमचे जे पण फ्रेंड सर्कल नवीन कुठली गाडी घेण्यास आता सध्या प्लॅनिंग मध्ये असेल तर त्यांना फॉरवर्ड करा. आणि नक्कीच सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्यू सो मच.